नमस्कार. साप्ताहिक विवेकमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. आशिष केणी आपल्याबरोबर व्हिडिओग्राफर आहेत. मी गेले काही दिवस सातत्याने युद्धावरती वार्तांकन करतोय, आपल्याशी संवाद साधतोय आणि युद्ध अजून चालूच आहे. म्हणजे मध्ये बंद झाल्याचा एक आवई उठली होती, पण आपण सांगितलंच होतं की ते बंद काही होणार नाही आणि त्याप्रमाणे ते सुरूच राहिलेलं आहे. या युद्धामध्ये एक जे अमेरिकेचा आक्षेप होता इराणवरती की इराण युरेनियम समृद्धीकरण करत आहे आणि या युरेनियमचं समृद्धीकरण झालं, एनरिचमेंट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, की त्याचा अणुबॉम्ब करता येतो आणि ते इराणने करू नये म्हणून अमेरिकेने त्यांच्यावरती हल्ला केला असं आपल्याला सांगितलं गेलं. हे जे युरेनियमचं समृद्धीकरण आहे, ही काय गोष्ट आहे आणि या गोष्टीचा आज मी जो विषय घेणार आहे त्याच्याशी काय संबंध आहे ते मला आपल्याला सांगायचं आहे. भारताच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची घटना 6 एप्रिलला घडलेली आहे. आपल्या अणुशास्त्रज्ञांनी, अणुविद्युत शास्त्रज्ञांनी एक फार मोठी झेप घेतलेली आहे आणि जी झेप आपल्या आधी फक्त रशिया या देशाने घेतलेली आहे, बाकी कोणालाही हे जमलेलं नाही आहे. आपण अणुऊर्जा निर्मितीमध्ये फास्ट ब्रीडर रिॲक्टर ही संकल्पना राबवून एक फास्ट ब्रीडर रिॲक्टर सुरू केलेला आहे. हे सगळं काय आहे ते मी समजावून सांगणारच आहे. हा पहिलाच आहे, प्रारूप आहे, त्यामुळे त्याला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर म्हणतात, म्हणजे PFBR. भारतीय अणुशक्ती आयोग, ॲटॉमिक एनर्जी कमिशन जे आहे त्यांच्यातर्फे या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि अणुगर्भाची शक्ती मोकळी करून त्या शक्तीचं रूपांतर मानवांना वापरण्यासारखी ऊर्जा याच्यात घडवणं, हे काम ही ॲटॉमिक एनर्जी कमिशन करत असतं. ज्याप्रमाणे सुरीने आपण फळ कापून खाऊ शकतो आणि त्याच सुरीने कोणाचा गळाही कापता येतो, त्याचप्रमाणे अणुऊर्जा हे एक दुहेरी शस्त्र आहे. अणुऊर्जेचाच अणुबॉम्ब करून विध्वंस करता येतो, पण तीच अणुऊर्जा वापरून आपल्याला विद्युत निर्मिती करता येते आणि त्या विद्युत निर्मितीमध्ये अजिबात प्रदूषण होत नाही किंवा प्रदूषण अगदी कमीत कमी होतं. लहान जागेत ती विद्युत निर्मिती होते आणि ती चिरंतन चालणारी प्रक्रिया आहे. खूप वर्षापर्यंत ही विद्युत निर्मिती विना काही गडबड चालू शकते, पण त्याच्याकरता तंत्रज्ञान मात्र विकसित करायला लागतं. भारताचे एक अतिशय थोर सुपुत्र होमी जहांगीर भाभा हे जे वैज्ञानिक होते, हे अणुवैज्ञानिक होते आणि 1950 मध्येच, बघा हं किती वर्ष झाली, 1950 मध्येच त्यांनी एक प्रस्ताव मांडला होता की भारताच्या प्रचंड लोकसंख्येला, तेव्हाची लोकसंख्येला प्रचंड म्हणणंही खरं आता हास्यास्पद वाटेल, कारण आता ती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त झालेली आहे, पण एवढ्या लोकसंख्येच्या देशाला जर चांगल्या सोयी सुविधा पुरवायच्या झाल्या तर विद्युत शक्ती आवश्यक आहे आणि एवढी जास्त विद्युत शक्ती आणण्याकरता आपल्याला विविध मार्गाचा वापर करायला लागेल. त्यातला एक मार्ग म्हणजे आण्विक विद्युत. आण्विक विद्युत ही भारताला करता येण्यासारखी गोष्ट आहे, पण त्याच्यात एक घोटाळा आहे. सर्वात आधी मी तुम्हाला अणुऊर्जा कशी तयार केली जाते ते अगदी छोट्या याच्यात सांगतो. मूळ म्हणजे विद्युत निर्मिती करण्याकरता चुंबक असतात. त्या चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रात जर तुम्ही एक आर्मेचर, त्याच्यामध्ये तांब्याच्या तारांचे विटोळे असतात, ते घरघर फिरवलं तर त्या फिरवण्याच्या शक्तीचं विद्युत शक्तीमध्ये रूपांतर होतं. ही विद्युत शक्ती निर्माण करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. मग ते फिरवायचं कसं? तुम्ही अगदी हाताला हँडल लावून फिरवलं तरी सुद्धा विद्युत शक्ती, तुम्हाला माहिती आहे, पूर्वी, आता लोकांकडे कमी आहे, पण पूर्वी सायकलला एक जनरेटर लावलेला असायचा. मागच्या चाकाला तो टेकवला की सायकलचा दिवा त्या जनरेटरने लागत असे. अशी विद्युत शक्ती निर्माण होते. तर हे फिरवण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. त्यातला एक मार्ग जे विंडमिल असते, म्हणजे ती जे हे लावतात पवनचक्की, त्या पवनचक्कीने फिरवता येते ती आर्मेचर, किंवा पाण्याच्या धबधब्याखाली धरलं किंवा धरणाच्या पाण्याच्या धबधब्याखाली धरलं तर त्यांनी फिरवता येते. पण आणखीन एक मार्ग म्हणजे वाफेचं इंजिन लावायचं आणि त्या वाफेने ती फिरवायची. ती एक सोपी मेथड आहे. आता ती वाफ कशी तयार करायची? तर पाणी उकळायचं. पाणी उकळायला काय करायचं? तर तुम्ही लाकडं जाळू शकता, कोळसा जाळू शकता, गॅस जाळू शकता, पेट्रोल जाळू शकता, डिझेल जाळू शकता, अनेक गोष्टी शक्य आहेत. तसंच तुम्ही अणुऊर्जा वापरू शकता. अणुऊर्जा म्हणजे काय की काही मूलतत्व अशी आहेत, त्याच्यात युरेनियम असतं, प्लुटोनियम असतं, स्ट्रॉन्शियम असतं, थोरियम असतं, ट्रिशियम असतं, असे अनेक आहेत. त्यांना हेवी मेटल म्हणतात आणि त्यांना रेडिओ ॲक्टिव्ह मेटल म्हणतात. रेडियम पण त्याच्यातलंच एक आहे की त्यातनं किरणोत्सार होतो. म्हणजे ते जे धातू आहेत ते मूलतः अनस्टेबल असतात
आणि त्याच्यावरती जर तुम्ही न्यूट्रॉन नावाच्या एका बारीक कणाचा मारा केला, अतिशय सूक्ष्म कण असतो अणूच्या गर्भातला, तर त्याचा स्फोट होतो आणि त्यातनं प्रचंड उष्णता निर्माण होते. अणुबॉम्ब निर्माण करण्याची प्रक्रिया तीच असते की 2 युरेनियमच्या वाट्या जर घेतल्या 10-10 किलोच्या अंतर एकदम एकमेकांवर आपटल्या तर त्याचा अणुबॉम्ब तयार होऊ शकतो. हे अगदी मी थोडक्यात सांगितलंय, अगदी रफली सांगितलंय. पण ही ऊर्जा जर तुम्ही सतत निर्माण करू शकलात तर ती वापरून पाणी उकळून तुम्ही विद्युत जनरेटर चालवू शकाल आणि वीज मिळवू शकाल. थोडंसं अगदी युरेनियम हे सगळं करण्याकरता पुरतं. अशी साधारण ही प्रक्रिया असते. तर हे जे करण्याचं काम असतं, हे जिथे त्या अणुगर्भावरती न्यूट्रॉनचा मारा केला जातो त्याला ॲटॉमिक रिॲक्टर म्हणतात, किंवा तिथे उष्णता निर्माण होते म्हणून त्याला अणुभट्टी म्हणतात. तिथे कोळसा नसतो, राख नसते, धूर नसतो, काही नसतो, पण त्याला भट्टीच म्हणतात. तर अशी अणुभट्टी सर्वात पहिल्यांदा आपल्या मुंबईमध्ये तुर्भे येथे त्यांनी लावली. बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये अप्सरा नावाची अणुभट्टी कॅनडाच्या सहकार्याने आपण पहिल्यांदा तिथे लावली होती. तर होमी भाभांनी असं सांगितलं होतं की युरेनियम वापरून वीज निर्माण करता येते, पण भारतामध्ये जागतिक युरेनियम साठ्याच्या फक्त 1 ते 2% युरेनियम आहे. त्यामुळे आपल्याला कायम युरेनियम हे बाहेरच्या देशातनं आयात करायला लागेल. आत्मनिर्भर आपण होऊ शकणार नाही. पण एक गोष्ट आहे, भारत हा एक नशीबवान देश आहे. भारताच्या केरळ किनारा, थोडाफार तामिळनाडूचा किनारा आणि ओरिसाचा किनारा, इथे प्रचंड प्रमाणावरती थोरियम हे एक किरणोत्सारी द्रव्य आहे. थोरियम हे युरेनियम सारखंच किरणोत्सारी द्रव्य असतं, फक्त थोरियम हे स्वतःहून त्याच्यात ऊर्जा निर्माण होऊ शकत नाही, त्याला कोणीतरी धक्का द्यायला लागतो. तेही मी पुढे समजावून सांगतो. तर थोरियमची उपलब्धता भारतात खूप आहे. जगाच्या एकूण उपलब्ध साठ्यापैकी 25% थोरियम केवळ भारतात आहे. थोरियमपासून जर आपल्याला अणुभट्टी तयार करता आली तर भारताचा ऊर्जेचा प्रश्नच सुटू शकतो. 1954 मध्ये त्यांनी एक कॉन्फरन्समध्ये हे विधान केलं. त्याला नेहरू स्वतः हजर होते, पंतप्रधान. आणि असं ठरलं की थोरियमपासून वीज निर्माण करण्याकरता जे काही लागेल ते भारत सरकार देईल. जरी 54 मध्ये हा निर्णय झाला तरी तो निर्णय कागदावर यायला 58 उजाडलं. 58 मध्ये याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तेव्हा ठरलं की आपल्याला हे करायचंय. आता हे कसं करतात, तर युरेनियम आधी घ्यायचं, युरेनियमवरती न्यूट्रॉनचा मारा करायचा. तो मारा केल्यानंतर युरेनियमचं विघटन होतं. युरेनियममधनं प्लुटोनियम नावाचा आणखीन एक किरणोत्सारी द्रव्य तयार होतं आणि खूपशी शक्ती मुक्त होते. ती शक्ती उष्णतेच्या रूपात मुक्त होते आणि त्या उष्णतेने तुम्ही पाणी गरम करायचं आणि जनरेटर फिरवायचं आणि वीज निर्माण करायची. स्टँडर्ड मेथड आहे. आता काय होतं की युरेनियम तर बाहेर आणायला लागतं. मग काय करता येईल? युरेनियमचे 2 प्रकार असतात. युरेनियम 238 जो नंबर असतो त्या 238 मध्ये किरणोत्सार तयार होत नाही, पण 235 मध्ये त्याचाच एक 235 नावाचा, त्याला आयसोटोप म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठी मला आता नाव त्याचं आठवत नाहीये. तर त्याचाच एक रूप असतं युरेनियमचं. ते 235 जर विघटित केलं तर त्याचा तुम्ही वीज निर्माण करू शकता आणि त्याचा तुम्ही अणुबॉम्ब सुद्धा करू शकता. त्यामुळे युरेनियमच्या वापरावर जागतिक निर्बंध प्रचंड आहेत आणि आपल्याला तर ते आयात करायला लागतं. तर भारत अणुबॉम्ब निर्माण करेल म्हणून आपल्याला पुष्कळची पाश्चात्य राष्ट्र ते देत नसत. पुढे मग आपण अणुबॉम्ब निर्माणही केला. नंतर त्या पाश्चात्य राष्ट्रांशी आपलं करार झाले, 1-2-3 करार झाला अमेरिकेशी, आपल्याला ते सगळं माहिती आहे. आणि आता आपल्याकडे अप्रतिहत युरेनियमचा पुरवठा होतो. कझाकस्तानमधनं सर्वात जास्त युरेनियम आपल्याकडे येतं, उझबेकिस्तानमधनं त्याच्या खालोखाली येतं, आणखीन कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया 2 ठिकाणाहून आपल्याकडे युरेनियम येत नाही असं नाही, पण ते आपल्याला आयात करायला लागतं. पण गंमत बघा, या युरेनियमवरती जर तुम्ही 235 वरती न्यूट्रॉनचा मारा केला तर नॅचरली युरेनियमचं विघटन होतं, आपल्याला माहिती आहे. असं लक्षात आलं की हे न्यूट्रॉन जर खूप जोराने न्यूट्रॉन मारले की ते युरेनियमचं विघटन होऊन नवीन इंधन तयार होतं. प्लुटोनियम हे नवीन इंधन आहे, शक्ती मोकळी होते आणि प्लुटोनियम तयार होतं. एखाद्या गोष्टीतनं त्यांची पिल्लं निर्माण केली, म्हणजे युरेनियमचं पिल्लू प्लुटोनियमचं दुसरं काहीतरी असं, तर त्याला ब्रीडिंग म्हणतात. जसं कोंबडीची आपण पिल्लं नाही का, कोंबडी आणायच्या, त्यांचं अंडी घालतात, त्यांची पिल्लं करायची, त्याला ब्रीडिंग म्हणतात की नाही. तर हे ब्रीडिंग करण्याचे तंत्रज्ञान जे आहे ते अणुभट्टीमध्ये वापरलं जातं. पण असं पाहण्यात आलं की या युरेनियमवरती जे न्यूट्रॉन मारले जातात ते तर खूप गतीने मारले गेले. तर युरेनियम 238, जे एकूण युरेनियमच्या 99% युरेनियम हे 238च असतं. फक्त 1% युरेनियम हे युरेनियम 235 असतं, ज्याचं विघटन होतं. आणि एनरिचमेंट म्हणजे 238 मधनं 235 वेगळं करणं, यालाच एनरिचमेंट म्हणतात, समृद्धीकरण म्हणतात. मग या 238 तर काही करता येणार नाही का? तर करता येतं.
खूप वेगाने जर त्याच्यावरती न्यूट्रॉन मारले तर 238चं रूपांतर 233 मध्ये होतं आणि 233 आणि प्लुटोनियम याच्यातनं पुन्हा तुम्हाला वीज निर्माण करता येते, उष्णता निर्माण करता येते. हे सगळं थिओरिटिकली सिद्ध झालं होतं. भाभांनी याच्यावरती कॉन्फरन्समध्ये पेपर वाचला होता आणि त्याच्या पुढची घटना मात्र फार महत्वाची आहे. ते म्हणले की या 233च्या भोवती जर तुम्ही थोरियम घातलं तर थोरियमचं पण विघटन होतं आणि थोरियमचं विघटन झालं की पुन्हा प्रचंड प्रमाणावर शक्ती मुक्त होते. आता हे जोराने न्यूट्रॉन मारायचे म्हणजे फास्ट मारायचे, त्यातनं विघटन करायचं म्हणजे ब्रीडिंग करायचं, हे ज्या ठिकाणी होतं त्याला फास्ट ब्रीडर रिएक्टर असं म्हणतात. नॉर्मल पद्धतीत काय असतं, हे न्यूट्रॉन जे मारतात त्यांना त्यांचा वेग फार जास्त असला की ते भेदून अणुभट्टीलाही भेदून बाहेर जातील आणि बाहेर जर ते गेले तर ते माणसांच्या शरीरात जातील आणि त्यांनी विकिरणाचे जे आजार होतात, कॅन्सर, कातडी जळणं, केस जाणं वगैरे, हे सगळं त्यांनी होतं आणि माणूस मरतो. त्यामुळे ते सुरक्षित वातावरणात करायला पाहिजे, म्हणजे त्यांची गती नियमित करायला पाहिजे. ती नियमित करण्याकरता जड पाणी हा एक पाण्याचाच वेगळा प्रकार असतो, ते वापरतात. तर जड पाणी नियमित केलेला जो रिएक्टर असतो त्याला PHWR म्हणतात, प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर. फास्ट ब्रीडर काय तुम्हाला सांगितलं, प्रेशराइज्ड हेवी वॉटरमध्ये फास्ट होऊ शकत नाही कारण आपण त्याची गती नियंत्रित केली आहे. मग गती तेवढीच ठेवायची आणि 238चं विघटन करायचं, हे कसं करता येईल? तर त्याकरता त्यांनी काय केलं, त्यांनी पाहिलं की पाण्याच्या ऐवजी जर लिक्विड सोडियमचं जॅकेट केलं तर लिक्विड सोडियम त्याची गती नियंत्रित करत नाही आणि त्याच्याबरोबर त्याची उष्णता ते शोषून घेतं, त्यामुळे बाहेर त्याचा त्रास होत नाही आणि त्यातनं ते फास्ट न्यूट्रॉन जाऊन तुमचं युरेनियम 238चं 233 करतात. ही फार महत्वाचा शोध होता आणि हे करता येतं. आणि मुख्य काय आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला थोरियम वापरता येतं. थोरियम भारतात बनलेलं आहे, भारतातनंच निघतं, त्यामुळे आपल्याला ते करता येईल. त्यामुळे 3 स्टेजमध्ये हे करायचं ठरलं. पहिल्या स्टेजमध्ये साधा रिएक्टर केला, प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर केला. तो आपल्याकडे 24 ठिकाणी आपण बसवलेला आहे. आपल्याकडे 24 रिएक्टर PHWR केलेले आहेत, ते चालू आहेत, व्यवस्थित वीज निर्मिती होते. 8 गिगावॅट वीज निर्मिती आपण आपल्या गरजेच्या 3% वीज निर्मिती आपण या पॉवर स्टेशनने करतो. आपल्या इथे तारापूरलाच एक त्याचं पॉवर स्टेशन आहे, आपल्याला माहिती आहे. दुसरी स्टेज अशी आहे की फास्ट ब्रीडर रिएक्टर करायचा, PFBR रिएक्टर करायचा. ती दुसरी स्टेज 6 एप्रिलला कल्पाकम येथे यशस्वीपणे झाली. 12 मार्च 2024ला पंतप्रधान मोदींनी त्या स्टेजबलच्या रिएक्टरमध्ये युरेनियमचे रॉड ठेवले होते आणि ते सुरू केलं होतं. ते आता परवाच्या 6 एप्रिलला 2 वर्षांनी ते क्रिटिकल स्टेजला गेलं. क्रिटिकल स्टेज म्हणजे ती रिॲक्शन आता स्वतंत्र चालू राहील, त्याला बाहेरून काही करण्याची गरज राहणार नाही आणि त्यातनं वीज निर्मिती 500 मेगावॅटची वीज स्टेशन तिथे तयार झालेलं आहे आणि मला वाटतं सप्टेंबर 26 मध्ये त्याचं कमर्शियल हस्तांतरण व्हायचं आहे आणि त्यातनं वीज वापरता येईल. पण ही त्याची महत्वाची गोष्ट नाही आहे. आता याच्या पुढची तिसरी स्टेज जी आहे ती याच्या भोवती वेगळा रिएक्टर तयार करायचा आणि त्याच्यामध्ये ते थोरियम जे आहे ते थोरियम आणि प्लुटोनियम, कारण युरेनियमवरती एकदा तुम्ही फास्ट ब्रीडिंग केलं की त्यातनं प्लुटोनियम तयार होतं. प्लुटोनियम 239 त्याचं नाव आहे. 239 हा त्यांचा ॲटॉमिक नंबर असतो, ती केमिकल टर्म आहे, ती आपण जाऊ नये. तर प्लुटोनियम तर होतंच, पण त्या प्लुटोनियममध्ये जर थोरियम भरपूर घातलं तर त्या थोरियमचं विघटन होऊन तुमची प्रक्रिया चालू राहते. म्हणजे आता काय करायचंय की हे जे तयार झालेलं आहे याच्या भोवती थोरियमचं एक जॅकेट करायचं आहे आणि त्या जॅकेटमधनं अखंड ऊर्जा आपल्याला मिळत राहील. किती ऊर्जा मिळेल तुम्ही म्हणाले, काय तुम्ही बरोबर चालवली आहे? आपल्याकडे जेवढं थोरियम आहे, आपल्याकडे जेवढं थोरियम आहे त्या थोरियम मधनं 700 वर्ष पुरेल एवढी ऊर्जा भारत मिळवेल. लक्षात ठेवा, 700 वर्ष म्हणजे भारताचा ऊर्जेचा प्रश्न कायमचा सुटेल. आपल्याला अरबांकडनं पेट्रोल घ्यायला नको, गॅस घ्यायला नको, काही करायला नको. आपल्या सगळ्या गाड्या इलेक्ट्रिकवर चालतील आणि हे सगळं करण्याकरता तिसरी स्टेज आपल्याला आता करायची आहे. दुसरी स्टेज चालू झालेली आहे. दुसरी स्टेज झाल्यानंतर आता असे 6 PFBR रिएक्टर्स लावायचं ठरलंय. 2 तर कल्पाकममध्येच लावणार आहेत, उरलेले 4 भारतात विविध ठिकाणी ते लावायचे आहेत. आणि भारत ऊर्जेच्या दृष्टीत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. त्या वाटचालीची पहाट, भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेची पहाट 6 एप्रिलला उगवलेली आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता थोड्याशा दुसऱ्या गोष्टी सांगतो याच्या आजूबाजूने. हे तर भारताला जमलंच, त्याच्यावर लगेच पाकिस्तानच्या मंत्र्यांनी टीका केली. पाकिस्तानचे जे सिक्युरिटी ॲडवायझर आहेत, ॲटॉमिक सिक्युरिटी ॲडवायझर, ते म्हणले हा हे भारताने केलं म्हणजे जवळजवळ 150 किलो प्लुटोनियम याच्यातनं भारत तयार करेल. बरोबर आहे गोष्ट, कारण युरेनियमवरती हे फास्ट न्यूट्रॉन आढळले की त्याचं युरेनियम 238चं प्लुटोनियम त्यातनं मिळणार आहे आपल्याला. त्या प्लुटोनियमचा उपयोग काय माहिती आहे ना आपल्याला? प्लुटोनियमचा करता येतो बॉम्ब.
पाकिस्तानला तेवढंच दिसतं, कारण वीज निर्माण करून त्यांना काही करायचंच नाहीये, बॉम्बच करायचे. मग भारत त्याच्यापासनं 35 ते 50 बॉम्ब तयार करू शकेल एवढं दरवर्षी त्यांना प्लुटोनियम मिळेल. पण भारताला बॉम्ब करायचेच नाहीत. बॉम्ब करता भारताकडे भरपूर सामग्री आहे, बॉम्बही आहे आणि सामग्रीही आहे. भारत त्या प्लुटोनियम आणि थोरियमचा वापर करून वीजच निर्माण करणार आहे. या आपल्या भारताच्या जी प्रगती आपण केली आहे, तर इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशननी भारताचं अभिनंदन केलेलं आहे. जगातला हा केवळ दुसरा देश आहे ज्यांना फास्ट ब्रीडर रिॲक्टर यशस्वीरित्या करणं जमलेलं आहे. आपल्या आधी रशियाला हे जमलेलं आहे आणि रशियामध्ये ते चालू आहे अजून. पण रशियाला त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. त्याचं कारण रशियामध्ये एवढं थोरियम नाहीच आहे मुळात. थोरियम तर भारतातच आहे ना, त्यामुळे भारताने हे डेव्हलप करणं आवश्यक आहे. माझी आपले ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्याशी 3-4 वेळेला भेटी झाल्या आहेत. प्रत्येक वेळेला मी त्यांना हाच प्रश्न विचारायचो की फास्ट ब्रीडर रिॲक्टर कुठपर्यंत आला, कारण हा सगळा प्रोजेक्ट जो आहे तो त्यांच्या नेतृत्वाखाली साकार झालेला आहे. तर ते दरवेळेला सांगायचे की इथपर्यंत आलं, ही टेक्नॉलॉजी चॅलेंज आहे. ते सोडियम तुम्हाला म्हटलं ना, लिक्विड सोडियम फिरवायचं. सोडियम हा अत्यंत ज्वालाग्रही पदार्थ आहे. तो पाण्यात टाकला की स्फोट होतो, अशी ती वस्तू आहे. आणि त्या सोडियमवरती ह्युमिडिटी, जिथे येतात कल्पाक्कमला तर समुद्रकिनारा आहे, तिथे ह्युमिडिटी असणारच. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. आर्द्रतेने सुद्धा सोडियम जळायला लागतं आणि स्फोट होतो. तर ते अत्यंत केअरफुली हँडल करायला लागतं. तर ते एक मोठं चॅलेंज होतं. 1750 टन सोडियम जॅकेटमध्ये कायम फिरवायचं, कायम फिरवत राहायला लागतं. ते थांबलं तर फ्रीज होईल तिथे, तर ते करायला लागतं. ते इंजिनिअरिंग चॅलेंज होतं. अशा अनेक चॅलेंज होते. मी त्यांना तेव्हा म्हटलं होतं की सर, आपण ह्या प्रक्रिया परदेशाकडनं का मागवत नाही, पैसे देऊ त्यांना फार. तर ते हसले आणि ते म्हणजे थोरियम भारताकडे आहे, त्यामुळे प्रक्रिया परदेशात नाहीच आहेत. रशियात एक तेव्हा प्रक्रिया होती, पण त्याचं काही फारसं माहिती कोणाला तोपर्यंत मिळालेली नव्हती. आपल्यालाच आपली प्रक्रिया विकसित करायची. आणि अभिमानाची गोष्ट, आपल्या शास्त्रज्ञांनी ही प्रक्रिया स्वतः विकसित केली आहे आणि ती जागतिक दर्जाची आहे. बाकी सगळ्या देशांनी प्रयत्न केले नाही असं नाही. अमेरिकेने 1950 साली प्रयत्न केलेले आहेत. अमेरिकेचा पहिला प्रयत्न 1950 साली झाला, तो फेल गेला. त्यांना ते करता आलं नाही, त्यांनी नादच सोडला. 60 सालापर्यंत प्रयत्न करत होते, त्यांनी तो नाद सोडला. फ्रान्सनी नाद सोडला, फ्रान्सचाही प्रयत्न झाला होता, त्यांनाही करता आलं नाही, त्यांनी नाद सोडला. जपाननेही करायचा प्रयत्न केला, जपानला जमलं नाही. तुमच्या जर्मनीला जमलेलं नाहीये, इंग्लंडला जमलेलं नाहीये. या कोणालाही न जमलेली गोष्ट फक्त रशियन शास्त्रज्ञांना जमली आहे. आणि हे प्रयत्न जे केले होते ना, याच्यात करोडो रुपये त्यांनी, म्हणजे तेव्हा डॉलर खर्च केलेले होते. त्यांची साधारण कोणी 15 अब्ज, कोणी 17 अब्ज, कोणी 18-20 अब्ज एवढे डॉलर घातले आणि शेवटी काही मिळालं नाही. आपण हा सगळा प्रकल्प केवळ 0.9 अब्ज म्हणजे 900 दशलक्ष डॉलरमध्ये पूर्ण केलेला आहे. 8,181 कोटी रुपये याला लागलेले आहेत. म्हणजे भारताने कमालच केली. जसं मंगलयान आपण अगदी स्वस्तामध्ये मंगळाभोवती यान फिरवून आणलं, सगळ्या जगाने तोंडात बोटं घातली होती. मंगलयानबद्दल तर असं सांगतात की मंगळाचं भारतापासूनचं अंतर जर धरलं तर त्याची जी किंमत लागली त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला रिक्षाने गेलो असतो तर लागले असतं. रिक्षाचं भाडं त्यावरनं जास्त. म्हणजे भारतीय शास्त्रज्ञ किती चतुर आहेत आणि किती डेडिकेटेड काम करतात त्याचा हा नमुना आहे. त्या शास्त्रज्ञांचा, एक तर डॉक्टर होमी भाभांच्या व्हिजनचा आणि डॉक्टर अनिल काकोडकर यांचा पाठपुरावा करण्याचा आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा अतिशय मोठा सन्मान आपण केला पाहिजे. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. भारत जगातलं दुसरं राष्ट्र आहे की ज्याला स्वतःचा फास्ट ब्रीडर रिॲक्टर करता आलाय आणि थोरियमच्या स्टेजमध्ये आपण पोचलो. 4 ते 5 वर्षामध्ये आपण ते करू शकू अशी आत्ताचे अंदाज आहेत. तर त्यानंतर तर तुम्हाला म्हटलं तसं भारताला अक्षय ऊर्जा प्राप्त होणार आहे. हे फार मोठं काम आहे. माझं असं नम्र सूचना आहे की या कामाकरता डॉक्टर होमी भाभा यांना मरणोत्तर, ते आता नाही आहेत आपल्या दुर्दैवाने, त्यांचा खून झाला, 66 साली ते गेले. आणि डॉक्टर अनिल काकोडकर या दोघांना भारतरत्न दिलं पाहिजे. आपण अनेक लोकांना भारतरत्न दिली, चरणसिंगना दिली, कर्पुरी ठाकरना दिली. त्यांचं कर्तृत्व आपण त्याच्यात जाऊ नकोया. पण हे जे कर्तृत्व केले, भारताला अक्षय ऊर्जा देण्याचं कर्तृत्व केले, त्याबद्दल आता आहेत त्यांचा सन्मान आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर अनिल काकोडकर यांना या सरकारने याच वर्षी पद्मविभूषण त्यांना दिलेलं आहे. दिलं नाही असं नाही मला म्हणायचं, पण भारतरत्न देणं आवश्यक आहे. पहिलं भारतरत्न भारताने डॉक्टर विश्वेश्वरय्या या इंजिनियरना दिलं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. इथे एक छोटंसं रूपक आपल्याला सांगायचं आहे की हे थोरियम जे आहे ना, याच्यामध्ये सुद्धा किरणोत्सारी द्रव्य आहे, त्यामुळे त्याला किरणोत्सर्ग असतो, पण तो सुप्त असतो, तो तेवढा तेजस्वी नसतो.
तर ते जेव्हा ते युरेनियमच्या सान्निध्यात येतं, प्लुटोनियमच्या सान्निध्यात येतं, तेव्हा त्याचा तो किरणोत्सार वाढतो आणि ते आपल्या कामाला येतं. हे साधारण आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे आया मुलांना नेहमी हुशार मुलांच्या संगतीत जा असं म्हणतात, की हुशार मुलांच्या संगतीत ती गेली की आपल्या मुलाची किंवा मुलीची हुशारी सुद्धा वृद्धिंगत होते. तसा थोडासा हा प्रकार होतो. थोरियमला आपण एकदा प्लुटोनियमच्या संगती आणून बसवलं की त्यातनं अखंड ऊर्जा निर्माण होते आणि हे थोरियम आपल्याकडे मजबूत आहे, भरपूर आहे, जगातलं सर्वात जास्त थोरियम आपल्याकडे आहे, ती प्रक्रिया आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण ते यशस्वीपणे करणारच. आत्मनिर्भर भारत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार ही आता काळ्या दगडावरची रेख आहे आणि याकरता सगळ्या अणुशास्त्रज्ञांचं याचा पाठपुरावा केल्याबद्दल डॉक्टर अनिल काकोडकर यांचं आणि याला सरकारी पूर्णपणे पाठबळ उपलब्ध करून दिल्याबद्दल आधीची सगळी सरकारं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सध्याचं सरकार यांचं अभिनंदन करून मी हा व्हिडिओ संपवतो. याच विषयावर मी एक आणखीन व्हिडिओ 2 वर्षापूर्वी केला होता, जेव्हा 12 मार्चला मी तुम्हाला म्हटलं ना मोदी सरांनी जेव्हा ते फ्युएल रॉड्स घातले होते, त्याच्यातही याच्यासारखीच बरीच जास्ती माहिती आहे. त्याची लिंक मी याच्यात देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तो देखील आपण बघा, हा व्हिडिओ आपण बघा. भारताची ऊर्जा स्वयंपूर्णतेची पहाट उगवलेली आहे, त्या पहाटेला वंदन करून मी हा व्हिडिओ संपवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर थोडासा लांब झाला आहे, पण प्रक्रिया खूप जटिल होती, त्यामुळे सगळं काही मला सांगणं जमलं नाही. जेवढं जमलं तेवढं सांगितलं. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्र आणि आपला परिवार यांच्याकडे शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स या व्हिडिओवरच्या जरूर येऊ देत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार. जय हिंद.